जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाईन कामावर बहिष्कार, जीर्ण उपकरणांमुळे प्रशासन ठप्प. महाराष्ट्र राज्य 23 संघटनेच्या माध्यमातून तहसीलदार प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन, 5 वर्षात शासनाला मोठ्या महसूल जमा. जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकल्यानं महसूल विभागाचं शासकीय कामकाज मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालंय. ऑनलाईन कामासाठी आवश्यक असलेली संगणकीय उपकरणं जीर्ण झाल्यानं तसेच नव्या लॅपटॉप, प्रिंटर आणि स्कॅनरची मागणी वारंवार करूनही शासनाकडून दखल न घेतल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देत आपली भूमिका मांडली. यावेळी जीर्ण झालेली डिजिटल डीएससी तहसीलदारांकडे जमा करण्यात आली. या बहिष्काराला जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्याचा थेट परिणाम ऑनलाईन महसूल सेवांवर झाला. जीर्ण उपकरणांमुळे महसूल विभागाचं ऑनलाईन कामकाज पूर्णतः ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. शासनानं तातडीनं नवीन लॅपटॉप, प्रिंटर तसेच अद्ययावत साधन सामुग्री उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. पेन प्रतिनिधी किरण बांधनकर. तलाठी संघाच्या वतीने आम्ही रायगड जिल्हा तलाठी अध्यक्ष संजय शिंगे आणि माझे सर्व हे पेन याच्यातले बांधव आम्ही परवाच निवेदन दिलेलं आहे. अगोदर जिल्हाधिकाऱ्यांना पहिलं निवेदन दिलं शुक्रवारी आणि काल तहसीलदार SDOना वगैरे सर्व पूर्ण जिल्ह्यात आणि आमच्या 23 जी जिल्ह्यांची संघटना आहे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना त्यातर्फे निवेदन दिलं आहे. पहिली मागणी आमची लॅपटॉप, प्रिंटर की शासनाचं जे धोरण निर्माण झालं 2016 साली की आपलं सर्व ऑनलाईन पाहिजे, त्यानुसार आम्ही ऑनलाईन केलं. सर्व दप्तर खूप मेहनत करून 2012 पासून हे सर्व ऑनलाईन केलं आणि त्यामागे शासनाला आता खूप फायदा होतो. मोठ्या प्रमाणात त्याची फी जमा होते. तर 5 वर्षानुसार ते लॅपटॉप आपले आउटडेटेड होतात, म्हणजे त्याचा पिरियड असतो 5 वर्षाचा. परंतु आता त्याच्यानंतर कमीत कमी 17 ते 18ला वाटप होऊन ती आता 8 वर्ष व्हायला आली, तरी परंतु अजून आम्हाला लॅपटॉप, प्रिंटर सर्व जिल्ह्यात मिळाले नाहीत, ठराविक जिल्ह्यात मिळाले. तर ह्याच्याबद्दल एक शासन निर्णय झाला ऑगस्टमध्ये. नंतर आम्ही परत 10व्या महिन्यात परत आम्ही जमाबंदी आयुक्तांची बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं सांगण्यात आलं की या महिन्यात देतो. परत त्याला 2 महिने होऊन गेले. मग अशीच चालढकल चालल्यामुळे आणि सर्व नवीन तलाठी आहेत आमचे किंवा आम्ही जुने असलेले आमचे प्रायव्हेट लॅपटॉप पण वापरून खराब व्हायची वेळ आली, तरीसुद्धा लॅपटॉप नाही मिळत. म्हणून हा जाणीवपूर्वक लॅपटॉपवर आम्ही सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आणि आमच्या DSC जे असतात टोकन त्या जमा केलेले आहेत सर्व. आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे बहिष्कार मागे घेणार नाही आहोत. आणि त्याच्या पुढे पाऊल जाऊन की आता काय झालेलं आहे की महसूल मंत्र्यांनी बरेच यांच्यावर एकतर्फी कारवाई केलेली आहे की त्यांना सर्व निलंबन वगैरे गौण खनिजच्याबद्दल वगैरे. तर त्याबद्दल ही म्हणणं मांडून कारवाई, नोटीस देऊन कारवाई करायला हवी. तशी कारवाई न करता एकतर्फी कारवाई केल्याने सर्व संघटना म्हणजे महसूल कर्मचारी, नायब तहसीलदार, तहसीलदार संघटना, नंतर राजपत्रित वगैरे सगळ्या अशा 4-5 संघटना मिळून एकत्रित आज महसूल उपमुख्यमंत्री आणि जे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की याबद्दल 72 तासात त्यांच्याकडे आम्ही मागण्या केल्यात की निलंबन त्यांचं मुळात रद्द करावं. नंतर त्याच्याबद्दल जे सुधारित ग्रेड पे वेतन, राज्य महसूल सेवक वर्गाच्या मागण्या, अशा एक 5-6 मागण्या तात्काळ मंजूर करा आणि 72 तासाची नोटीस देण्यात आली आहे. आणि जर ती मान्य नाही झालं तर हा आमचा बेमुदत संप सुद्धा सुरू होणार. आपण केलेल्या संपामुळे नागरिकांना त्रास होतो, याकडे कसं काय सुविधा? नाही, नागरिकांना सर, ते नागरिकांना उलट जर आमच्याकडे हेच नसते लॅपटॉप, प्रिंटर, आता आम्ही समजा आमचे वापरले नाही, शासनाचाच याच्यानुसार वापरले ऑफिसमध्ये जसं असतं तसं, तर मग ते आम्ही देणंच नाहीत ना. मग त्यांनी लॅपटॉप, प्रिंटर द्यावे, आम्ही कमीत कमी तरी हे काम सुरू होईल तात्काळ, आम्ही लगेच करू करणार. त्याचे कुठलेही नागरिकांना तसं आम्ही जर याच्यानुसारच आम्ही ऑनलाईन केलेलेच आहेत. DSC मार्फत तुम्हाला डिजिटल साईन 7/12 कुठेही मिळतात, त्याच्यात काही प्रश्न नाहीच आहे ना. मग त्याच्यानुसार फक्त नोंदींचा प्रश्न आहे आणि तोही जेवढं काय आम्ही त्याच पिरियडला जेवढं काय असेल, काय भाऊ 4-5 दिवसात झालं आणि शासनाने तोडगा काढला तर आम्ही ते लगेच मागे घेण्यास तयार आहोत. जर तुमचा ह्या मागण्या मान्य झाल्या पुढे रणनीती कशी असेल, पुढचं आंदोलन कसं असेल? पुढचं आंदोलन आता या एक म्हणजे जे राज्य स्तरावर ही झालेली आहे त्याच्याबद्दल मी जिल्हा स्तरावर बोलणं उचित नाही होणार, कारण यांनी आज 72 तासात नोटीस दिलेली आहे. मी तुम्हाला त्याची कॉपी सुद्धा दिलेली, तिन्ही निवेदनांची. आम्ही पीक पाणी बद्दल ही निवेदन दिलेलं आहे. पीक पाणीचं एक वेगळं सांगतो तुम्हाला की पीक पाणी शासनाने शेतकऱ्यांसाठी लागू केली, तर त्याच्यात हे काय आहे की पीक पाणी स्वतः शेतकऱ्यांनी जाऊन शेतावर करणं अपेक्षित आहे. परंतु त्याच्यासाठी यावर्षी काय झालं, DCS प्रणाली लावली. ते DCS प्रणालीत शेतकरी शेतावर गेला की तुम्ही शेतात नाही आहेत, तुम्ही 200 मीटर लांब आहात, 2 किलोमीटर लांब आहात असे देतात आणि ते चालतच नाहीये. त्याच्यामुळे असं झालंय की त्या प्रणालीमुळे प्रॉब्लेम झाला की शेतकऱ्यांची नोंद होत नाही आणि मग भात शेतीचं बद्दल ते लोकांना भात पिकावर केंद्रावर भात टाकणं पण होत नाही. तरी मग आम्ही काय केलं की नुकसान भरपाईच्या याद्या देऊन साईन करून सरांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही त्या याद्या पुरवल्या. तर आता मग शासनाने परत GR काय काढला की तुम्ही आता त्या ऑफलाईन पद्धतीने करा. म्हणजे कसं करा, शासन पहिला सांगणार की ऑनलाईन पद्धतीने करा आणि ते होत नाही, 6 महिने वाट बघायची आणि आता परत ऑफलाईन. मग ते कसं होतं, मग परत आपण 4 पावलं मागे आल्यासारखं होतं. म्हणजे ऑनलाईनमध्ये आपण पुढे जायला पाहिजे, त्याच्या म्हणून ते दुसरं निवेदन दिलेलं आहे.
एक निवेदन लॅपटॉप प्रिंटर, एक आपलं दुसरं ई पीक पाणी आणि हे आता ह्या कारवाया झालेल्या आहेत त्याच्याबद्दल निवेदन, अशी एकत्रित टप्पा वगैरे टप्प्याटप्प्याने आमचे हे आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे.